आपल्या मराठी माणसांचा, आपल्या मिडल क्लास माणसांचा मूड असा इतका खराब का होतो बरं? कारण की आपण दुसरं कोणी बघा, दुसरं जर कामगार असेल ना दुसरा, त्याला आपण एखादा जरी शब्द बोलला तरी तो राग मानत नाही. परंतु आपण मिडल क्लास लोक, कुणी आपल्या थोडं डिवचलं तरी आपण राग मानतो, मूड आपला खराब होतो. तसाच मूड खराब तर होतोच, परंतु आपला मूड एवढा सस्ता आहे का हो? कुणी बी खराब करू शकतो. एवढा सस्ता आहे का? खरं सांगा ना. तर एखादा रिक्षावाला जरी तुम्हाला काही म्हटलं तरी तुमचा मूड खराब होतो. एखाद्याने समजा मी तुमचं काम नाहीच करणार असं म्हटलं तरी आपला मूड खराब होतो. आणि दुसरं कोणी बाहेरच्या प्रांतातलं आलं, एखादा शब्द जरी आपल्याला बोललं तरी आपला मूड खराब होतो. मला तुम्हाला एकच म्हणायचं आहे की आपला मूड आपली अवकात बघून ठेवा. जेवढी आपली अवकात मोठी तेवढा आपला मूड पण महागच पाहिजे. कारण की जर आपला मूड महाग नसेल तर कुणीही आपली चेष्टा आणि आपलं मूड खराब करू शकतं. म्हणून मूडला कायम नियंत्रण ठेवा. कारण की जेवढा तुम्ही मूड नियंत्रित ठेवताल तेवढं तुम्ही सक्सेस होण्यास मार्गी होताल. कारण की आपल्या मूडवरती डिपेंड आहे की पुढला आपल्याशी कसा वागतोय, कसा बोलतोय आणि आपण त्याच्याशी कसं बोलायचं. म्हणून मूड नेहमी चांगलं ठेवा. आणि बिझनेसमध्ये ही गोष्ट एवढी जरुरी आहे ना की तुमचा मूड जर चांगला असेल ना तर तुम्ही कस्टमर कॅच करू शकता. कस्टमर कॅच करू शकता आणि बिझनेसमध्ये तुम्ही लीडरशिप करू शकता, टीमची केअर करू शकता. म्हणून बिझनेसमध्ये मूड हे अत्यंत आवश्यक आहे.